आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय। एका तरुणाला बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती। बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणाला बॅटनं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता। या प्रकरणी खोक्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याच्यावरती आणखी 2 गुन्हे दाखल झाले होते। यातच काही महिन्यांपूर्वी वन विभागाच्या जागेवरती दुमजली इमारत आणि त्या बाजूला आलिशान ऑफिसमधून सतीश भोसले चालवत असल्याचं समोर आलं होतं। त्याच्या घरातून वन्य प्राण्यांची हाडे आढळून आली होती, त्यामुळे वन विभागाकडून त्याच्यावरती कारवाई करण्यात आली होती। त्याच्या अनधिकृत घरावरती बुलडोजर चालवण्यात आला होता। खोक्यावरती मारहाण, प्राणघातक हल्ला, फसवणूक, खुनाचा गुन्हा असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत। अशातच बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणाच्या सुनावणी आज बीड सत्र न्यायालयामध्ये पार पडली। आणि सत्र न्यायालयानं खोक्याला 4 महिन्यानंतर जामीन मंजूर झालाय।